मराठी माझी माय बोली लोकांनी परदेशी नेली साऱ्यांनी दिला तिला मान अवघ्या महाराष्ट्राची शान। तरुण भारत अस्मिताची एक भव्य रॅली शहरातून निघाली आणि यामध्ये एक महिलांचे विराट रूप आपल्याला पाहायला मिळाले। या महिला रॅलीचे नेतृत्व केले त्या कोल्हापूरच्या गायत्री पटेल यांनी। त्या स्वतः एक बाईक रायडर आहेत आणि त्यांनी बुलेट चालवून या रॅलीचे नेतृत्व केले। आजची ही रॅली कशी होती हा अनुभव आम्ही त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। नमस्कार मॅडम। आजही आम्ही बेळगावकर कोल्हापूरला एक मोठ्या भावाचाच दर्जा देतो। आज बेळगावमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं, काय होता अनुभव इथला? बेळगावमध्ये एंटर करताच एक भारी सगळ्या महिला जशा पोशाखामध्ये रेडी झालेल्या होत्या, एक आपली सामाजिक सांस्कृतिक पद्धतीने पोशाख घालून आलेल्या होत्या, ते बघून खरंच फार भारी वाटलं। आणि इकडच्या महिला इतकं इन्व्हॉल्व होतील किंवा इतके सहभाग होतील पहिल्यांदाच केलेलं आहे बेळगावमध्ये आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती येतील असं खरंच वाटलं नव्हतं। आणि इतक्या सगळ्या महिलांना बघून फार भारी वाटलं। कोल्हापुरी शब्द म्हटलं तर फार भारी वाटलं इकडे येऊन। इतकं चांगलं प्लॅटफॉर्म दिलं अस्मिता तरुण भारतनी। सो असंच अजून जास्तीत जास्त महिला ह्याच्यामध्ये याव्यात अशी माझी इच्छा आहे। इतक्या सगळ्या महिला या रॅलीमध्ये सहभागी झाल्या आणि इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवल्याबद्दल मी त्यांचं खूप खूप धन्यवाद मानते आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। मॅडम, तुम्ही मूळच्या गुजराती आहात, पण आज तुम्हाला देशभर कोल्हापूरची कन्या म्हणून ओळखलं जात आहे। कसं आहे, काय वाटतं जेव्हा एक कोल्हापूरची कन्या म्हणून तुम्हाला ओळखलं जाते तेव्हा? त्याच्यासाठी एकच शब्द आहे, फार भारी वाटतं। गुजराती आहे पण इतके वर्ष मी महाराष्ट्रात आहे आणि एक महाराष्ट्रीयन संस्कृती जेव्हा कुठलाही एक छोटा मोठा सण असतात, ते बारीक छोटे असे किंवा मोठे असो, पण या सगळ्या सणमध्ये सहभाग व्हायला फार भारी वाटतं। ॲज अ महाराष्ट्रीयन असो, कोल्हापूरकर असो, काही असो। मॅडम, तुम्ही कठीण असा कोल्हापूर ते लडाखपर्यंतचा जो प्रवास केला तो एक थरारक अनुभव म्हणून पाहिला जातो, तो अनुभव तुमचा कसा होता? वेल, जर बघायला झालं तर ॲज अ रायडर म्हणून प्रत्येक बायकरची एक इच्छा असते की त्यांनी लेह लडाख करावं आयुष्यात एकदा का असेना, पण लेह लडाख तर त्यांचं एक ड्रीम राईड असते। सो माझीही जेव्हा मी रायडिंग चालू केलं तेव्हा मलाही असं झालं की हां, मलाही एकदा लाईफमध्ये लडाख करायचंच आहे। त्याच्यासाठी थोडेफार प्रयत्न म्हणजे ऑफरोड आहे, खूप असं ऐकलेलं होतं की मुलींना शक्य नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे, फार असं काही ऐकलं होतं। आणि ते प्रूव्ह करण्यासाठी की एक महिला काहीही करू शकते जेव्हा ती मनात घेते, सो मी तसंच आपली लडाखची राईड स्टार्ट केली होती आणि त्याच्यामध्ये मला फार चांगला एक्सपिरियन्स मिळाला, लाईफ टाईम एक्सपिरियन्स मिळालेला आहे, तो मी विसरू नाही शकत। आजही आपला समाज अजूनही सुधारलेला नाही की 7च्या अगोदर घरात ह्या मुलींना आजही समाजात आपल्यात सुरूच आहे। परंतु तुम्ही जेव्हा लडाखचा प्रवास करणार असं तुम्ही कुटुंबियांसोबत सांगितला तेव्हा कुटुंबियांची प्रतिक्रिया काय होती आणि त्याने तुम्ही कसं सामावून घेतलं? प्रत्येक महिलांना एक प्रॉब्लेम असतो की घरातून पाठवणार नाही, सपोर्ट मिळणार नाही किंवा घरी लवकर यावं लागेल, बाईक घेऊन तू एकटी कशी जाशील। तर बट ऑब्व्हियसली माझ्या घरी पण असंच काही प्रॉब्लेम होता की कसं जाणार आणि एकटी आहेस। सो ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आधी त्यांना मला प्रूव्ह करावं लागलं की कोल्हापूर, कन्याकुमारी कोल्हापूर अशी माझी फर्स्ट एक्सपिडिशन राईड होती, ज्याच्यामध्ये मी 7 दिवस राईड करून त्यांना आत्मविश्वास दिला की हां, मी जाऊ शकते, राईड करू शकते आणि त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही, रात असो किंवा दिवस असो, काही असू दे। आणि प्रत्येक ठिकाणी इंडिया असू दे किंवा इंडियाच्या बाहेरही असू दे, आपल्याला रायडर्स कुठेही काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला मदत करायला नेहमी ते असतात। सो कुठल्याही राईड्सला आजपर्यंत प्रॉब्लेम आलेला नाही आहे आणि फॅमिलीचा सपोर्ट त्यामुळे जास्तीत जास्त मिळत गेलेला आहे। मॅडम, महिला या नाजूक समजल्या जातात आणि बुलेटसारखी एक वजनदार गाडी ती कशी तुम्ही शिकला त्याच्याबद्दल जरा सांगा। बघायला झालं तर ॲक्च्युली मी सुरुवात जी केली होती ती सुरुवात मी करिश्मापासून केलेली होती। करिश्मा शिकले, त्याच्यानंतर अपाचे TVS बरोबर मी बऱ्याच राईड्स केल्या। अपाचेनंतर मला जसा आत्मविश्वास वाढला माझा राईड्स करून करून, तशीच मी बुलेटही घेतली आणि बुलेटमध्ये डर्ट रेसिंग हे सगळं करत करत जसं आपण प्रॅक्टिस करतो तसं तसं आपल्याला ऑटोमॅटिकली विश्वास वाढतो आणि आपण राईड करायला कुठेही प्रॉब्लेम येत नाही, महिला असो वा काही असो। नवीन मुली बाईक रायडर्ससाठी तयार होत आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल की वाहतुकीचे नियम आणि हे सगळं कसं सांभाळून आपण गाडी चालवली पाहिजे? बाईक चालवणाऱ्या भरपूर असतील किंवा बाईक शिकून झाली की प्रत्येकाला वाटत असेल मला बाईक आली, पण
ह्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाईक चालवताना आपण ट्रॅफिक रूल्स पालन करणं फार गरजेचं आहे. एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत मी ज्या सांगणार आहे. जशा ॲम्ब्युलन्सला आपण कधीच जागा देत नाही. ॲम्ब्युलन्स फार मागे असते, आपल्याला आवाज येतो, पण आपण कधीच त्यांना साईड करून देऊयात किंवा आपल्यामुळे अडथळा येतो, हे गोष्टी काही कळत नाही आहेत काही लोकांना. पण या माध्यमातून मला सांगायचं आहे की प्लीज लोकांनी थोडीशी जागा, जी लेफ्ट साईडला सिग्नल असो काही असो, लेफ्ट साईडची जागा थोडीफार एक ॲम्ब्युलन्स जाईल, एक गाडी जाईल तितकी नेहमी ठेवावी. दुसरी, जेव्हा राईड करतो आम्ही तेव्हा आम्ही डिसिप्लिन राईड म्हणतो आम्ही त्याला. आम्ही कोणालाही ओव्हरटेक करत नाही किंवा हँड सिग्नल्स असतात, प्रॉपर हँड सिग्नल्स असतात की आम्ही कोणाला थांबायचं असेल तर कसं थांबवतो, हे सगळं आम्ही पालन करतो. आणि आम्ही प्रत्येकाला हेच सांगू की ट्रॅफिक रूल्स काही असो आपल्यासाठी केलेले आहेत. हेल्मेट पण असो, आपण एक पोलीस बघतायत, आपल्याला RTO ऑफिसर पकडेल म्हणून आपण फक्त दाखवायला हेल्मेट घालतो. पण मला असं सांगायचं आहे, हेल्मेट आपण त्यांना दाखवण्यासाठी घालत नाही आहे, पण आपण घरातल्यांना परत भेटण्यासाठी घालतो आहे. सो प्लीज तुम्ही सेफ्टी रूल्स किंवा सेफ्टी केअर्स किंवा काही असेल त्याला फॉलो करा. ॲज अ रायडर मला हे सांगायला फार बरं वाटेल. आज आपल्यासोबत होत्या गायत्री पटेल मॅडम आणि त्यांनी आपल्याशी अनेक प्रश्नांची उत्तरे दिलखुलास अशी चर्चा केली. त्यांच्या भावी वाटचालीला तरुण भारतच्या शुभेच्छा. गुढीपाडवा स्पेशल ऑफर श्वेता ट्रेडिंग कंपनी, डीलर्स इन उषा, सिंगर, मेरिट, सेविंग मशीन स्पेअर पार्ट्स, सेविंग मशीन मोटर सेल्स अँड सर्व्हिस. ॲड्रेस 1512 अपोजिट युनियन बँक ऑफ इंडिया, देशपांडे गल्ली, बेलगाम. कॉन्टॅक्ट 0831 420 6157. गायत्री पटेल मॅडम बरोबरच इंद्रायणी निंबाळकर याही मॅडम आपल्यासोबत आहेत आणि त्यांनीही बऱ्याच राईड केल्यात. तर मॅडम, तुमचा कोल्हापूर ते गोवा ह्या राईडचा अनुभव कसा होता? बेसिकली ही माझी रायडर्ससोबतची प्रोफेशनल राईड नव्हती, ही माझी पर्सनल राईड होती. बट स्टील जो काही एक्सपिरियन्स होता कोल्हापूर टू गोवा, म्हणजे डिस्टन्स तसा कमी आहे बराचसा, पण ती राईड जी होती, ते रोड्स, तो एक्सपिरियन्स, गिअरची बाईक आपली जी असते ती, हा सगळा एक्सपिरियन्स खूप सुंदर होता. मॅडम, तुम्ही जेव्हा बुलेट शिकला तेव्हा कधी शिकला आणि ते वय काय होतं? त्याच्यानंतर तुम्ही कसं त्याच्यामध्ये दुसऱ्या गाड्या शिकत गेला परत? बेसिकली मी सगळ्यात पहिला चालवली 8th होता ना स्प्लेंडर. माझ्या पप्पानी मला ती शिकवली होती. मग त्यानंतर पल्सर 220 घेतली. पल्सर 220 नंतर मी बुलेट ट्राय केली. बुलेटनंतर आता मी बेनेली, हार्ली अशा कुठल्याही बाईक्स चालवू शकते. सो आता कॉन्फिडन्स खूप छान आला आहे. सो ज्या कोणी लेडीज आहेत ज्या स्प्लेंडरपर्यंत थांबतात, पॅशनपर्यंत थांबतात, त्यांनी तिथे न थांबता पुढच्या हायर CC पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा. मॅडम, बुलेट चालवण्यासाठी तितकं भारदस्त व्यक्तिमत्व असलंच पाहिजे का, किंवा भारदस्त आपली शैली असली पाहिजे का, असं तुम्हाला वाटतंय काय? नाही, असं काही नाही आहे. अगदी 45 kgच्या मुलीसुद्धा बुलेट चालवू शकतात. आणि भारदस्त व्यक्तिमत्व हे आपण डेव्हलप करायचं असतं. व्यक्तिमत्व हे प्रत्येकाचं छान असतं. डेव्हलपमेंट ही आपल्या हातात असते. सो आपलं व्यक्तिमत्व कसंही असू दे, यू शुड गो विथ द बाईक. यू विल ऑलवेज लुक परफेक्ट. मॅडम, लहान वयातच तुम्हाला अनेक पुरस्कारही मिळाले, त्याच्याबद्दल काय सांगाल? मला आत्ता बेसिकली माझं एज्युकेशन रिसेंटली कंप्लीट झालं 2018 सो पहिलं आता माझी ह्या वर्षाचीच पहिली अचीवमेंट की महाराष्ट्र टाइम्सची क्वीन ऑफ द रॅली मला टॅग मिळाला, म्हणजे फर्स्ट प्राईज मिळालं. आणि आजच गुढीपाडव्यानिमित्त कोल्हापूरमध्ये एक आमच्याकडे कार्यक्रम झाला, शोभायात्रा होती, तर त्याच्यामध्ये सुद्धा मला रणरागिणी म्हणून फर्स्ट प्राईज मिळालं. मॅडम, बेळगावमध्ये तुम्ही पहिल्यांदाच आला आहे आणि बेळगावचा अनुभव कसा होता तो जरा सांगा. आमचा वेलकम खूप छान केलं इथं, एकदम छान ट्रेडिशनल पद्धतीनं, खूप छान वाटलं म्हणजे इथं आल्यावर. एकदम मस्त छान झाला वेलकम. आणि कार्यक्रम ज्या पद्धतीनं अरेंज केला स्टार्टिंग टू एंड वॉज एकदम परफेक्ट. मॅडम, MS09 हा तुमचा क्लब आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? सो बेसिकली रायडर GP नावाचं एक तुम्हाला इंस्टाग्रामवर अकाउंट दिसेल. त्या ज्या आहेत त्यांनी बऱ्याचशा राईड केलेल्या आहेत, नॉर्थ साईड असू दे किंवा साऊथ साईड असू दे. तर त्यांनी हा क्लब फॉर्म केला, त्याच्यामध्ये आम्ही रिसेंटली जॉईन झालो आहे. बेसिकली आम्ही ग्रुप आहे 15-20 लोकांचा, पण त्याच्यामध्ये आम्हाला अजून लोक ॲड करायचे जे राईड्स करू इच्छितात किंवा जे छोटे छोटे राईड ट्राय करतात पण ते मोठे ट्राय करू शकत नाही. सो आम्ही त्यांना सगळ्यांना एकत्र करून ज्या आपल्या गायत्री पटेल मॅडम आहेत त्यांच्याबरोबर आम्ही राईड्स करणार आहोत. अशा खूपशा राईड्स आम्हाला करायची इच्छा आहे. 2019 मोस्टली एक तरी आम्ही लाँग रूट राईड प्लॅन करत आहोत नोव्हेंबरपर्यंत. महिला सध्या राईड करत आहेत, लांब लांबचे रूट राईड करतात, पण ह्या आपले भारतातले जे रोड्स आहेत ती किती सुरक्षित आहेत महिलांसाठी असं तुम्हाला वाटतंय? रूट्स आहेत म्हणजे आपले जे नॅशनल हायवेज आहेत ते परफेक्ट आहेत. म्हणजे वी कॅन
ड्राईव्ह सेफली ऑन दोज रोड्स. सो राईड करायला असं भीती वाटू नये की महिलांना की हां बाबा मी कसं जाऊ, मी मुलगी आहे की मी का जावं किंवा मी कसं जाऊ, घरातले काय म्हणतील. तर हा प्रश्न बाजूला ठेवून आपण राईड करत राहावं आणि सेफ्टी ही आपण आपली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून घ्यावी आणि आपली सेफ्टी आपण थोडीशी जपतच जे काही आपल्याला करायचं आहे ते करावं. आज आपल्यासोबत होत्या इंद्रायणी निंबाळकर मॅडम. त्यांनी दिलखुलास तरुण भारतशी चर्चा केली आणि त्यांच्या भावी वाटचालीला तरुण भारत सोशल मीडियाच्या शुभेच्छा. कॅमेरामॅन विजय निंबाळकरचा सुशांत कुरंगी, तरुण भारत सोशल मीडिया टीम, बेळगाव. Sunil Saving Machine Trading Company, Gudi-Padwa special discount on Usha, Novell, Singer and Merit Saving Machine. 2931 Khade Bazar, Belgaum 02. Contact 0831 420 8575. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.